नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवसापासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असून सध्या चांगला उन्हाचा चटका देखील राज्यामध्ये पडत आहे। तसेच हवामान विभागाने आज अशा प्रकारची अपडेट जाहीर केली आहे की पुढील काही दिवसांमध्ये राज्यामध्ये परतीचा पाऊस जोर धरू शकतो व ऐन सोयाबीन काढणीच्या तोंडावर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे थैमान पडणार असल्याचे हवामान विभागाने देखील आज जाहीर केले आहे। तर मग नेमके काय आहे अपडेट आणि या अपडेटनुसार कसा राहील पुढील 8 दिवसांमधील हवामान अंदाज व कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा सर्वाधिक धोका आहे आणि कधीपासून परतीच्या पावसाला राज्यामध्ये सुरुवात होणार आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, विदर्भामध्ये असलेले पावसाचे वातावरण सध्या ओसरले आहे, त्यामुळे पावसाने चांगलीच सध्या उघडीप घेतली आहे। विदर्भातील गडचिरोली, नागपूर, भंडारा या काही जिल्ह्यांमध्ये सध्या हलक्या सरी बरसल्या आहेत। तर बुधवारी म्हणजे 11 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत गडचिरोली येथील बेळगाव येथे 81 मिलीमीटर पाऊस पडला। यामुळे ओढ्या नाल्यामधील पाणी पातळी कमी झाली असून या भागातील नुकसानीच्या प्रमाणामध्ये सध्या वाढ होत आहे। मराठवाड्यामध्ये पावसाने उघडीप दिली असल्यामुळे शेती कामांना वेग आला आहे। मात्र नांदेड जिल्ह्यामधील हदगाव येथे 33 मिलीमीटर, पिंपरखेड येथे 31 मिलीमीटर अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळाला। तर मध्य महाराष्ट्रामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे व अधूनमधून सरींचा शिडकाव देखील होत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हा येथे 61 मिलीमीटर, तर साताऱ्यामधील महाबळेश्वर येथे 31 मिलीमीटर, तर लाजम येथे 28 मिलीमीटर पाऊस झाला। तर खानदेशामधील मौलवी, वडखळी येथे 47 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद करण्यात आली। तर घाट माथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सध्या सरी कोसळत आहेत। विशेषतः आज 12 तारखेला पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे व उर्वरित राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे। तर मग अशा प्रकारचा आजचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।